आणि एक अत्यंत मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी, आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ समजल्या जाणाऱ्या जय वाघाची शिकार झाली असल्याचा धक्कादायक खुलासा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार नाना पटोलेंनी केलाय। शिकारीमध्ये वन विभागाचे काही मोठे अधिकारी सामील असल्याचा खळबळजनक आरोप देखील त्यांनी केलाय। तर या संदर्भातली तक्रार थेट पंतप्रधानांना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। हे सगळं अत्यंत धक्कादायक आहे। गेले अनेक दिवस वन विभागाच्या काही टीम जंगल पछाडत होत्या। नाना पटोले हे भाजपचेच खासदार आहेत, त्यामुळे या आरोपाला मोठं महत्त्व आहे। काय म्हणाले नाना पटोले आपण ऐकूयात। जय पण हा शिकार झालेला आहे, कारण की जयची जी काही राहण्याची पद्धत होती त्याच्यामध्ये त्या पद्धतीच्या घटना आता या भागात घडलेल्या नाही। म्हणजे जय जिवंत नाही, गेल्या 4-5 महिन्यापासून गायब झाला असल्यामुळे। एक दुसरं डेंडू म्हणजे त्याचे वडील आणि अल्फा नावाची एक वाघीण होती, ती पण अशीच गायब झाली आणि त्याच्यावर एक इन्क्वायरी बसवली, त्याचा एक रिपोर्ट दाबून ठेवलेला आहे। याचे जयचा आजोबा ज्याचा राष्ट्रपती होता तो तर एक अजून नामांकित वाघ होता, तो पण आशियातला 1 नंबरचा वाघ होता जसा जय होता। आणि अशा या नामांकित वाघांची शिकार करणं ही वन विभागाचे काही मोठे अधिकारी आणि इव्हन मंत्रालयातले काही सेक्रेटरी यांचे लोक पण याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे, अशा पद्धतीची माहिती मला मिळालेली आहे। आणि माझा आता एक प्रयत्न आहे, कारण की या सगळ्या वाघांच्या याच्यामध्ये जी कमिटी झालेली आहे केंद्रीय, त्याच्यामध्ये ते प्रधानमंत्री स्वतः अध्यक्ष आहेत। मी स्वतः आता उद्या प्रधानमंत्र्यांना याच्याबद्दलचं एक लेखी तक्रार मी करणार आहे। आणि स्वतः वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या संपर्कात आहेत। सुधीर भाऊ, नाना पटोलेंनी आरोप केलेला आहे जयची शिकार झाली आहे, काही वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचा या सगळ्यामध्ये हात आहे। आधीच्या वाघांच्या शिकारी झाल्या होत्या, त्याचे काही रिपोर्ट्स दाबून ठेवले गेले आहेत आणि पंतप्रधानांकडे लेखी तक्रार करणार असं नाना पटोले म्हणतायत। काय प्रतिक्रिया आहे आपली? नाही, या संदर्भामध्ये या 2 वर्षामध्ये एकाही वाघाची शिकार झालेली नाही जी। आता जो आरोप सन्माननीय खासदार महोदयांनी केला, मी जेव्हा मग 4 वाजता हे समजलं, ताबडतोब 4 वन अधिकारी, ज्येष्ठ अधिकारी आणि या अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे या संदर्भातली जी काही माहिती त्यांच्याकडे आहे ती माहिती चौकशीसाठी मदत होईल आणि म्हणून त्या 4 अधिकाऱ्यांना मी पाठवलंय। त्यांचा जो या संदर्भातली त्यांच्याकडे अतिरिक्त माहिती आहे, जास्तीची माहिती आहे, ती तपासामध्ये अतिशय मूल्यवान आहे आणि 4 अधिकाऱ्यांनी मी पाठवलंय। याशिवाय उद्या मी स्वतः व्यक्तिगत पंतप्रधान मोदयांना भेटतोय। भारतीय जनता पार्टीच्या खासदारांकडे अतिरिक्त जी माहिती आहे ती माहिती आणि या संदर्भात सीबीआय मध्ये या अगोदरही जेव्हा वाघाची शिकार झाली, आंतरराष्ट्रीय तस्करी जेव्हा होते, तेव्हा आपण सीबीआयची मदत घेतो, या अगोदरही मदत घेतली होती। मी पंतप्रधान मोदयांना उद्या पत्र देतोय की या संदर्भात नाना पटोले यांच्याकडची माहिती घेऊन सीबीआयच्या माध्यमातून याच्या तपासामध्ये वन विभागाला मदत करावी, असं मी पत्र देतोय। ते उद्या माझं पत्र माननीय पंतप्रधानांना भेटून मी देतोय, कारण खासदार साहेबांकडे असणारी माहिती आपल्यासाठी आवश्यक आहे आणि त्यांना जी जास्तीची माहिती आहे त्याचा उपयोग आपल्याला या सर्व संदर्भामधली खरी चौकशी आणि सत्यता बाहेर आणण्यासाठी होईल। यामध्ये जर कोणी वन कर्मचारी, वन अधिकारी दोषी असेल तर त्यावेळी सुद्धा नाही। सुधीर भाऊ, याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, नाना पटोले स्वतः भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, राज्यामध्ये सरकार भाजपचं आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे, आपण दोघंही विदर्भामधले नेते। त्यांनी आपल्याला ती माहिती न देता आरोप केलेत आपल्या खात्यातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती, माध्यमांच्या समोर ते बोललेत। या सगळ्याला एक वेगळं गूढ आहे, या सगळ्यात नंतर खळबळ माजली अक्षरशः, कारण गेले अनेक दिवस आपण सगळेच या वाघाला शोधतोय, आपणही सांगितलं, टीम त्याच्यासाठी केल्या होत्या। मग नाना पटोलेंनी अशा पद्धतीचं वक्तव्य का केलं असावं? आपण त्यांच्याशी बोललात का याबद्दल काही? नाही, पण आता मी त्यांच्याशी बोललो, त्यांना मी फक्त एवढं सांगितलं की 4 अधिकारी आपल्याकडे येत आहे, तुमच्याकडची वरिष्ठ जी काही माहिती आहे ती द्यावी, कारण त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय ते तर काही आरोप करणार नाही। काही तर माहिती असेल, ज्या माहितीच्या आधारावर आपल्याला भविष्यातल्या चौकशीसाठी ती अतिशय मूल्यवान माहिती होणार आहे। खरं, पण यात एक शेवटचा प्रश्न की वनाधिकाऱ्यांचा, वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या, सेक्रेटरी लेवलच्या काही अधिकाऱ्यांचा त्यांनी म्हणजे उल्लेख त्याच्यामध्ये केला की असं असू शकतं, तर त्याला किती गांभीर्याने आपण घेताय, की कशी चौकशी करणार त्याची? नाही, असं आहे, आता ती माहितीच त्यांच्याकडे घ्यायला अधिकारी गेले आहे।
त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध होईल. त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या उपलब्धतेनुसार मग त्यांच्याकडे काही तथ्य असेल, काही पुरावे असतील ज्याच्या आधारावर पुढे जावं असं वाटेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगून सीआयडीची चौकशी आपण ताबडतोब सुरू करू. आणि आवश्यकता आहे तर उद्या मी पंतप्रधान महोदयांना भेटतो. जी जी धन्यवाद सुधीर भाऊ, आमच्याशी बोललात आपण त्याबद्दल. हे होते राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार. आणि भारतीय जनता पक्षाच्याच खासदारांनी असे आरोप केले आहेत, हे गंभीर आहे. सरकार पातळीवरती याची दखल घेतली जाईल गांभीर्यानं अशी अपेक्षा करूयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.